Praise the Lord. हालेलुया. सुंदर भक्तीनंतर वचनाकडे जात असताना खूप आनंद होतोय. या रविवारच्या उपासनेमध्ये आज आपण दुसरे इतिहास 12वा अध्याय 9 ते 11 ही वचन म्हणण्यासाठी घेतलेली आहे. दुसरे इतिहास 12वा अध्याय 9 ते 11 वाचे. आपल्या समोर स्क्रीनवर पण दिसेल. आवाज येतोय मागे व्यवस्थित? वाचा कोणीतरी. मिसर देशाचा राजा शिशक यांनी यरुशलेमवर स्वारी केली. त्याने परमेश्वराच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व भांडार लुटून नेले. शल्मोन राजाने ज्या सोन्याच्या ढाली केल्या होत्या त्याही त्याने नेल्या. रहबाम राजाने त्याच्या ऐवजी पितळेच्या ढाली बनवल्या आणि राजाच्या स्वारीपुढे धावणारे जे राजवाड्याची रखवाली करीत असत त्यांच्या स्वाधीन त्या केल्या. राजा परमेश्वराच्या मंदिरात जात आहे असे तेव्हा ते धावणारे त्या ढाली घेऊन पुढे चालत आणि मग ते आपल्या चौकीत आणून ठेवत. येस, प्रेज गॉड. पुन्हा ते पहिलं वचन आणून ठेवा. या आपण प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. प्रभू आम्ही धन्यवाद देतो या वचनांकडून. तू आम्हाला बोध कर. पवित्र आत्मा इथून पुढे या सभेचा मोठ्या पुढारी तू हो. आम्हा प्रत्येकाला तू चालव. आमच्या जीवनात जे बदल व्हायला पाहिजे, सद्बोध आम्हाला करायला पाहिजे, आमची सुधारणा व्हायला पाहिजे. जसं तुझं वचन 2 तिमोथी 3:16-17 मध्ये सांगते की प्रत्येक पवित्र शास्त्र हे ईश्वर प्रेरित आहे आणि ते आम्हाला सद्बोध सद्वर्तणूक करण्यासाठी बोध करतं. तो आम्हाला तसं तू बोध कर आणि इथून पुढे तू चालव आम्हाला. येशूच्या महान नावामध्ये प्रार्थना विनंती करतो म्हणून काय बाप्पा, आमेन. एकदा जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराला गौरव. परंतु इथे घटना घडली आहे ज्याच्यामुळे आपण टाळ्या निश्चित वाजवणार नाही. आपण जरा नाही का विचार आपल्याला येईल की मिसर देशाचा राजा शिशक याने यरुशलेमवर स्वारी केली. त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्यातील सर्व भांडार लुटून नेले. सर्व म्हणलेलं बरं का, सर्व भांडार लुटून नेला. शल्मोन राजाने ज्या सोन्याच्या ढाली केल्या त्याही त्याने नेल्या. असं का घडलं? ओके, आपल्याला प्रश्न पडतो की परमेश्वराच्या मंदिरामध्ये परमेश्वराच्या मंदिराला हात लावण्याची हिंमत कशी झाली? इजिप्तचा तो राजा, मिस्राचा राजा शिशक का एवढा ग्रेट होऊन गेला का की त्यांनी परमेश्वराच्या मंदिराला हात लावावा आणि त्याच्यातलं नुसतं हात लावायचं नाही तर त्याच्यातलं सर्व साहित्य पवित्र असं केलेलं आणि नाही का ज्या पद्धतीने मोशेला सांगितलं होतं, शल्मोनाला जे ज्ञान दिलं होतं त्याप्रमाणे ते योजून ठेवलेलं प्रत्येक भांडारातलं ते साहित्य त्या शिशक राजाने घेऊन गेलं. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की हा ज्यावेळेस होता त्यावेळेस रहबाम हा राजा होता. तर रहबाम हा कोणाचा मुलगा? शल्मोनाचा. कोणाचा? शल्मोनाचा. परमेश्वरच्या ऐवजी आमच्यावर मनुष्यरूपी कोणीतरी राजा असावा ही संकल्पना म्हणजे नाही का ती कुचकामीच होती. परंतु जगाच्या राहटीप्रमाणे त्यांनी राजा मागितला आणि पहिला राजा आपल्याला माहिती आहे की शौल झाला. दुसरा राजा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जो महान स्तोत्रकर्ता, देवाच्या हृदयाशी जुडलेला आणि विशेष म्हणजे शूर, म्हणजे त्याच्याबद्दल किती सांगायचं तेवढं कमी आहे, असा महान राजा दावीद होऊन गेला नाही का. त्याच्या सिंहासनावर त्याचं ते हृदय पाहून परमेश्वराने म्हटले की तुझ्या कुळातील राजा सदैव राज्य कर यहूदा. अभिवचन त्याला प्राप्त झालं त्याच्या कर्तृत्वामुळे, त्याच्या देवाप्रती सन्मानामुळे, देवाप्रतीचं त्याचं जे प्रेम होतं त्यामुळं. आणि मग त्याच्यानंतर त्याचा जो सगळ्यात प्रिय पुत्र शल्मोन, ज्याची तुलना जगातल्या कुठल्याच राजाशी करता येणार नाही, ज्याचं बुद्धी चातुर्य आणि त्याची नाही का वैभव पाहण्यासाठी लोक रोज यायचे, रोज विजिटर्स यायचे आणि नुसते यायचे नाही, ते सोनं घेऊन यायचे, मोठमोठे गिफ्ट्स त्यांना घेऊन यायचे. इतकी त्याची नाही का महिमा संपूर्ण पृथ्वी तलावर पसरली होती. पण वचन सांगते की त्याहून ग्रेट राजा होऊन येणार आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याशी तुलना कोणाची होऊ शकत नाही. परंतु तत्कालीन शल्मोनासारखा राजा नव्हता. तुम्हाला माहिती आहे शबाची राणी ती आली. सगळे आपण पहिले राजे 10वा अध्याय जर बघितलं तर आपल्याला ती लिस्ट सापडेल की रोज 666 शेकेल इतकं सोनं जमा व्हायचं मिनिमम. जे त्याच्या अधिपत्याखाली राजे होते की नाही
त्याच्या अधिपत्याखाली जेवढे राज्य त्याचा विस्तारित झालं होतं, त्याचा टॅक्स जरी जमा झाला तरी रोजचा सोनं हे 666 शेकेल इतकं भरायचं. ते सोडून व्हिजिटर्स कडनं आलेले सोने नाणे गिफ्ट वेगळं, हे रोजचं होतं. रोजची आमदनी म्हणता येईल, टॅक्स भांडारामध्ये जमा होता. इतका तो श्रीमंत राजा, त्याचं विजडम वाखाणण्याजोगं होतं, म्हणून ते ऐकण्यासाठी दरबारात लोक येऊन बसायचे. इतका तो महान राजा. आणि शेवटी त्यांनी देखील माती खाल्ली असं म्हणायला हरकत नाही, बरोबर ना? आता इतकं मी कौतुक केलं, पण शेवटी माती खाल्ली म्हटल्यानंतर थोडंसं वाईट वाटतं, पण जे आहे ते. कारण त्यांनी जे विधर्मी राण्या केल्या, राज्य विस्तारासाठी असेल, पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी असेल, जे असो, परंतु हरकत नव्हती. परंतु वाईट काय झालं, ज्या वेळेस तो विधर्मी राण्यांच्या देवांची पूजा करू लागला, आश्चर्य मूर्तींची स्थापना त्यांनी वेदीवर केली आणि त्याची भक्ती जेव्हा सुरू केलं, त्यावेळेस मात्र त्याच्या पतनाला सुरुवात झाली. आणि परमेश्वर त्याच वेळी म्हटला की तुझं राज्याची मी तुकडे करेन, विभागणी करेन. परंतु अजूनही त्याला नाही का दया केली परमेश्वराने की तुझ्या हयातीत होणार नाही, तर तुझ्या मुलाच्या हयातीत होणार. आणि मग त्या शल्मोनाचा मुलगा रहबाम, जे आता आपण स्टोरी वाचत आहे, त्या रहबामाची कारकीर्द सुरू झाली आणि त्यांनी मजबूती आणली आपल्या साम्राज्यावर. बापाने एवढं काही करून ठेवलं होतं, विस्तार तर भरपूर होता. आता फक्त आपलेने हुशारीने देवाच्या कृपेने राज्यकारभार चालवायचा होता, किंबहुना अजून विस्तार करायचा होता, हे होतं. परंतु ते झालं नाही, कारण त्यांनी मजबूती केली खरी, परंतु त्यानंतर बघितलं तर त्याही लोकांनी पुन्हा देवाच्या नियमशास्त्राचा अवज्ञा केली, ते देवाला विसरले. आणि म्हणूनच ही देरी होऊ शकली आणि ती परमेश्वरानेच परमिट केली असं म्हणायला हरकत नाही. मिसर देशाचा राजा शिशक याने येरुशलेमवर स्वारी केली. त्याने परमेश्वराच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व भांडार लुटून दिले. शल्मोन राजाने ज्या सोन्याच्या ढाली केल्या होत्या त्याही त्याने नेला. हे वाचताना आपल्याला नाही असं गहिवरून येतं की आपल्या देवाच्या मंदिरातील कोणी असं साहित्य घेऊच कसं शकतं. तर पहिलं वचन वाचूयात याच अध्यायातील. तिथं आपल्याला पाहायला मिळतं की नेमकं काय झालं होतं. रहबामाचे राज्य स्थिर झाले. विदिन 5 इयर्स 2 तुकडे झाले. विदिन 5 इयर्स 5 वर्षाच्या कालावधीत या राज्याचे 2 तुकडे झाले. 10 वंशजासह 12 वंश होते ना, पण ऍक्च्युली 13 वंश म्हटलं तरी काही चुकत नाही. कारण आपण बघतो योसेफाचे मनश्शे आणि इफ्राईम असे 2 मुलांना ते वंशच धरलं गेलं. तरी देखील 10 वंश वर राहिले. उत्तरेकडील राज्य, त्याला आपण इस्रायलचं राज्य म्हणतो, आणि 2 वंशासह जे राज्य स्थापित झालं त्याला आपण यहुदा वंश म्हणजे यहुद्याचं राज्य म्हणतो. 2 वंशासह बन्यामीनाने यहुद्याला घेऊन जे राज्य स्थापन झालं ते यहुदा, त्याच्यामध्ये येरुशलेम मंदिर आलं, ती जागा आली. किती भाग्यवान तुम्ही. 10 वंश घेऊन राज्य करावं हरकत नाही, पण परमेश्वराचं मंदिर, ज्यांनी ज्या भूमीला, अखिल पृथ्वीवर ज्या भूमीला परमेश्वराने निवडलं की माझं निवासस्थान होतं, ते येरुशलेम यहुदा राज्यात आलं. मग काय, आपण इतिहास जर वाचत बसलो तर ते 10 वंशजांमधील देखील जे परमेश्वराचा भय बाळगत होते. कारण नंतर आपण बघतो यराबाम वर वेगवेगळ्या मूर्ती स्थापन केल्या. त्यांनी बोकडाची आणि वासराच्या मूर्ती स्थापन केल्या. त्यांनी धर्म परिवर्तन नाही का, धर्माचा त्याग केला. स्वधर्म त्याग करून ते 10 वंश तिकडे जगू लागले. पण त्याही काळात आपल्याच देवाची भक्ती करण्याची ज्यांना आस्था होती ते 10 वंशातील लोक सुद्धा सोडून यहुदा राज्यात येऊन राहू लागले, असे देखील इतिहास आहे. म्हणजे ज्यांना पटलं नाही, जिथे योग्य आहे, बघा त्याही काळात असे लोक होते. राजाला न घाबरता आपलं मेलो वेळ हत्तर, पण परमेश्वराला आपण सोडणार नाही आणि त्याची जी आज्ञा आहे, त्याचे जे नाही का भक्ती आहे ती मी सोडणार नाही असं म्हणून ते 10 वर्षातले जेवढे सगळे लोक होते ते इकडं जे मानणारे होते ते येऊन यहुदा राज्यात सामील झाले. आणि मग हा राज्य स्थिर झालं, प्रबळ झालं आणि त्याने त्याच्याबरोबर सर्व इस्रायलांनी परमेश्वराचे नियमशास्त्र सोडून दिले. आणि जेव्हा परमेश्वराचं नियमशास्त्र त्यांनी सोडलं आणि मग 5वं वचन याच अध्यायातील, तेव्हा रहबाम
व यहुदाचे सरदार शिक्षकाच्या भीतीने यरुशलेमेत एकत्र मिळाले असता त्यांच्याकडे क्षम्या संदेश ठेवून म्हणाला, परमेश्वर म्हणतो, तुम्ही मला सोडले म्हणून मीही तुम्हाला सोडून तुम्हाला शिक्षकाच्या हाती दिले आहे. कुणीही माईकाला परमेश्वराच्या मंदिराने परमेश्वराच्या लोकांना त्याच्या परवानगीशिवाय हात लावू शकत नाही. इथं खुद्द परमेश्वरानेच परमिशन दिली होती की शिक्षक राजा येईल आणि ते तुमच्यावर अधिराज्य गाजवेल. लक्षात येईल, लुटून नेले परमेश्वराच्या आज्ञेशिवाय झालं नाही. शिक्षक राजा हा तसा मिसरचा इजिप्तचा राजा जो फारो म्हणतो आपण, तो फारो शिक्षक होता. त्याचं नाव शिक्षक फारो हा राजाला नाव होतं. तर फारोच्या वंशजातील 22व्या राजवंशातील संस्थापक राजा होता शिक्षक. जिथे 21 राजवंश संपले, नवीन राज्य 22व्या राजवंशाची सुरुवात झाली, त्याचा हा संस्थापक होता शिक्षक. आणि तो कसा आला यांच्या राज्य करायला? का घाबरले? तेव्हा रहाबाम आणि यहुदाचे सरदार शिक्षकाच्या भीतीने यरुशलेमेत एकत्र का आले? काय घटना घडली? हे सगळ्या ढाली वगैरे घेऊन जायच्या अगोदर काय घटना घडली? म्हणजे यरुशलेमेवर अजून अटॅक राहिलेला होता, त्याच्या अगोदर ते मजबूत केलं म्हणतं ना रहाबामनी. काय केलं माहितीये का? बेथलेहेम पासून लिस्ट आहे, लिस्ट तुम्ही 11व्या अध्यायामध्ये वाचा. त्यांनी इतक्या तटबंदीची नगर बांधली ना की डेव्हलपमेंट खूप केली. आपल्या वडिलांनी एवढं स्थापन केलं होतं तर आपण डेव्हलप करूया. मग त्यांनी काय केलं? तटबंदीची नगर बांधली. जी नगर होती त्यांना तटबंदी केली की शत्रू येऊ नये, त्यांच्यावर नाही का सत्ता गाजू नये, अशा अनेक गोष्टी करण्यासाठी त्यांनी प्रबळ केलं राज्य. पण जेव्हा परमेश्वरचा हात निघतो ना, तुम्ही अवज्ञा करता परमेश्वराची, आणि परमेश्वर जेव्हा त्याचं संरक्षणाचं कुंपण काढून घेतो, तुम्ही तटबंदीची देखील काहीही करू शकत नाही. हे काय घडलं? या अध्यायातील 2 ते 4 आपण वाचूया. कसं आला तो? त्याच्या कारकिर्दीच्या 5व्या वर्षी मिसर देशाचा राजा शिक्षक यरुशलेमवर चाल करून आला, कारण त्याने परमेश्वराचा अपराध केला. पुढे 1200 रथ, म्हणा किती? 1200 रथ. जोक नाही, एक रथ सुद्धा खूप भारी पडला. 1200 रथ घेऊन आला तो. 60,000 घोडेस्वार. ते स्वार म्हणजे ते घोडेस्वार होते, म्हणजे घोड्यावरचं सैन्य 60,000 घेऊन त्याने यरुशलेमवर स्वारी केली. मिस्रातून त्याच्या बरोबर कोण कोण आलं बघा. जे तुम्ही काही मूवीज जर बघितले बघा, येशू ख्रिस्त त्याच्या तत्कालीन समयाचे उदाहरण देत होता, दाखले शेतकऱ्यांचे याचे त्याचे. त्यावेळेस आत्ताचे जे युगातले मी आत्ताचे तुम्हाला दाखले देणार, जे तुम्हाला पडतील समजतील म्हणून. नाहीतर तुम्ही म्हणाल मी मध्ये परत मूवी मध्ये का जातो? कारण तुम्ही तुमच्या समोर काय आहे हे तुम्हाला कळण्यासाठी मला तुमच्या काळातली उदाहरणं द्यावी लागतील, बरोबर? लुबी, सुक्की, कुशी. कुशी तर इतके खतरनाक योद्धे होते, तुम्हाला सांगतो, त्यांच्या समोर टिकावपणाचा लागत नव्हता. इतके क्रूर आणि भयंकर असे हे लोक होते. असंख्य लोक होते. किती? पायदळ मोजता येणार नाही, मुंग्यांसारखं. आता तुम्ही म्हणाल बाहुबलीच्या पिक्चर मध्ये जर कालके त्याची गँग घेऊन आलेलं, ते ग्राफिक आहे बघा, ग्राफिक आहे, VFX इफेक्ट आहेत ते. तिथे लोक असतील नसतील, कॉपी पेस्ट केलं तरी ती संख्या लांब दिसेल. त्याच्याहून भयानक स्थिती इथं होती. 1200 रथ, 60,000 घोडेस्वार, आणि डोळ्याला पाहून मोजता येणार नाही इतकी पायदळ. त्या पायदळांमधले हे जे लुबी, सुक्की, कुशी हे खतरनाक स्वरूपाचे योद्धे होते. म्हणजे तो इतका भयानक युद्ध करण्यासाठी आला होता. त्यामुळे तटबंदीची नगर हे वगैरे त्यांच्या समोर काहीच नाही. तुम्ही जर असे काहीच इतिहासावर आधारित काही 300 सारख्या मूवीज किंवा बाहुबली सारखे काही काल्पनिक मूवी बघितल्या असतील तर तुम्हाला ते VFXच्या इफेक्टनी दिसेल की कशा पद्धतीचं सैन्य होतं. तर आपण ते बघून नुसतं घाबरून जाऊ. म्हणून 5व्या वचनात लिहिलंय की यरुशलेम नगरीवर अजून हल्ला व्हायचा होता, अशी बातमी यायची, त्यांना न्यूज यायची. त्यावेळेसचे चॅनल मला माहित नव्हते काय न्यूज यायची, पण पळत पळत कदाचित घोडेस्वार येऊन सांगायचा, नाही का, ते यहोवाच्या काळातल्या सारखं. आपलं जे बेथलेहेम तटबंदीचं नगर, ज्याच्यावर आपल्याला नाही का खूप अभिमान होता, गेलं साहेब,
ते पुढचं गेलं. तुम्ही लिस्ट वाचा 11व्या अध्यायात. हे सगळं काही त्यांनी लुटलं, कारण ते मुंग्यांसारखं नाही असं भरभरून नुसतं सैन्य येत होतं आणि यांची तारांबळ उडाली. आता आपल्या भाषेत समजून घ्या आता यांची काय हालत झाली असेल. आणि ते जमले. आता आपणही मरणार, संपलं की आपण काय टिकावं लागणार आहे. आपण येऊन बाहेर जरी उभारलो तर ते टोळ झाडाप्रमाणे येत आहेत. त्यांच्याकडे सगळं अत्याधुनिक शस्त्र घेऊन येत आहेत आणि अशी गँग घेऊन येत आहेत ज्यांना असं मरणाची भीती नाही. अशी सैनिक क्रूर, म्हणजे त्यांच्या एका वार मध्ये 2 मुंडा एकाच वेळी पडतील असे. आपल्याला पालीला मारता येत नाही. लक्षात येत आहे. असे सैनिक की त्यांच्या समोर उभा राहायची तुमची हिंमत होणार नाही आपल्या सैन्याची. म्हणून ते जमले आणि मग आपला संदेशला येतो आणि परमेश्वराचं वचन घेऊन. आणि 5व्या वचनात जेव्हा सांगतो त्यावेळेस मग आपण बघतो की पुढे काय 6व्या वचनापासून. तेव्हा इस्रायलाचे सरदार व राजा हे काय झाले, दीन झाले. काय झाले, इंग्लिश मध्ये हंबल, नम्र झाले. म्हणू लागले की परमेश्वर न्यायी आहे. पाप करताना, अवज्ञा करताना परमेश्वर अजिबात आठवत नाही. आता यांची वाट लागू लागली. सैन्य एवढं येऊ लागलं की आपण शुअर शॉट संपणार. आपण किती जरी ताकदीने उभे राहू, आपण 100 मारू. येणारे गिधाडाहून हिंस्र पशुपेक्षा डेंजर सैन्य, जे स्वतःला 4 बाण लागले तरी तो येऊन तुम्हाला मारून मरेल, असं भयानक सैन्य. तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात त्या कुशींबद्दल बघितलं तर थरका पडतो. एवढे डेंजर ते लोक होते. आणि मग त्यामुळं हे जे बातम्या आले न्यूज, आपल्याला न्यूज चॅनलची भीती पण खूप वाटते. अनेक वेळा त्या बातम्या खऱ्या वाटतात, पण या खऱ्या न्यूज होत्या. आणि मग ते त्यावेळेस म्हणू लागले परमेश्वर न्यायी आहे. हा परमेश्वर तू दयाळू आहे, तू कृपाळू आहे. मग हे सगळं आठवण परमेश्वराविषयीची कुठे गेली होती ज्यावेळेस आपण अवज्ञा केली. मग आपला परमेश्वर कसा आहे, कसा आहे पुढे बघा पुढचं वचन. ते दीन झाले आहेत असे परमेश्वराने पाहिले, तेव्हा परमेश्वराचे वचन पुन्हा क्षम्यास प्राप्त झाले. ते दीन झाले आहेत. बाप आहे ना आपला, आगावपणा करणारे पोट्टे, मुलं, लेकरं असते. बाप वैताग तोपर्यंत क्षमा मागितली पप्पा सॉरी रे चाल, असा पिघळणारा देव. आणि त्या देवावर तुम्ही भक्ती करता. ते दीन झाले म्हणून मी त्यांचा नाश करणार नाही. आता ते यरूशलेमेपर्यंत आले होते तेव्हाचा सीन आहे. मी लवकरच त्यांचा बचाव करीन. माझ्या क्रोधाचा वर्षाव शिष्काच्या हस्ती मी यरूशलेमवर करणार नाही. म्हणजे यरूशलेमेचा पाडा होऊ दिला नाही, त्यांचा जीव जाऊ दिला नाही राजाचा आणि सरदारांचा. पण एक गोष्ट घडली, ते आपण वाचलो 9 पासून. ते म्हणजे तो आला आणि भांडार लुटून घेऊन गेला. ही जी ढाली होत्या, काय पुढचं वचन 10वं वचन. रहाबाम राजाने त्यांच्याऐवजी पितळेच्या ढाली बनवल्या आणि राजाच्या स्वारीपुढे धावणारे जे राजवाड्याची रखवाली करीत असत त्यांच्या स्वाधीन केल्या. मला वाटतं 9वा अध्याय आणि 13-14 पासून पुढे वाचा किंवा 15-16 पर्यंत आपल्याला कळतं की राजाने ढाली किती बनवल्या शल्मोनाने. तो श्रीमंत होता. 666 शेकेल सोनं रोज पडायचं भांडारामध्ये आणि एक्स्ट्राचं वेगळं. त्यामुळे इतकं सोनं करायचं काय. राज्य विस्तार तर एवढा होता की रोज टॅक्स एवढा लागलाय की करायचं काय. तर पठ्याने आपल्या शल्मोन राजाने प्रतिवर्षी शल्मोनाकडे सोने ती 666 एकर भरे. पुढे शल्मोन राजाने सोन्याचे पत्रे याखेरीज आणखी सौदागर व व्यापारी आणत आणि अरबस्थानाचे राजे देशाचे सुभेदार शल्मोनाकडे सोने चाणी आणत ते 666 शेकेल वेगळं होऊन शल्मोन राजाने सोन्याचे पत्रे ठोकून 200 मोठ्या ढाली बनवल्या सोन्याच्या. किती 200 मोठ्या ढाली म्हणजे माझ्या हाईटच्या, त्यावेळेच्या अजून जरा उंच होते. तर माझ्या हाईटच्या असं डायमीटरचे ढाली 200 बनवल्या सोन्याच्या. एकेका ढाली 600 शेकेल सोने बनवले. तुम्ही डॉलर मध्ये काढा ती करोडोच्या वर जाईल पैशांमध्ये. एक ढाल करोडोच्या वरची.
असे किती बनवले? 200. आणि पुढे त्याचप्रमाणे सोन्याचे पत्रे ठेकून 300 लहान ढाली बनवल्या. परत प्रत्येक लहान ढालीस 300 शेकेल सोनं लावलं, तेही करोडोमध्येच होतं. आणि त्या सगळ्या ढाली त्यांनी लबोनन नाही का, त्या लबोननाचे जे वनग्रह होतं त्या वनग्रहात त्यांनी ठेवलं. हे सगळं लुटून नेलं, सोन्याच्या ढाली लुटून नेल्या. आता 10वं वचन. आणि लुटून नेल्यानंतर रहाबाम राजाने काय केलं पहा. कळत आहे? मी मुद्दाम स्लो चाललोय, मग नंतर आपल्याला याच्यातला आत्मिक अर्थ देखील कळून घ्यायचा. रहाबाम राजाने सोन्याची ढाली नेल्या म्हणून त्यांच्याऐवजी कशाच्या ढाली केल्या? पितळेच्या ढाली केल्या. आणि राजाच्या स्वारीपुढे धावणारे जे राजवाड्याची रखवाली करतात ना, बॉडीगार्ड्स, आणि त्यांच्या रखवालीचे स्वाधीन केलं. आणि ते त्यांच्या स्वाधीन केल्यानंतर सीन कसा व्हायचा बघा. 11वं वचन. राजा परमेश्वराच्या मंदिरात जायला निघाला की तेव्हा ते धावणारे त्या ढाली घेऊन पुढे येत चालत, आणि मग राजा त्याच्या मागे जाऊन चालत असे. जसं राजा मंदिरात पोहोचायचा त्या ढाली पुन्हा फास्ट चौकीमध्ये आणून ठेवायच्या, जिथे पहारा असतो. लक्षात येतं? परत एकदा सांगू. तो जसाच मंदिरात मध्ये जायला निघाला. आता राजा येतो, राजाला एस्कॉर्ट करायचं म्हटलं की आतला एक बाहेर येऊन सांगणार, 10 मिनिटात राजे निघत आहेत बरं का, तयारी अलर्ट. मग ते लगेच राजे निघणार आहेत. खरंच असं असतं. आताच्या राजांचं बघता ना तुम्ही कसं निघतात ते. म्हणजे आताचे मंत्री लोक, मुख्यमंत्री, पंतप्रधान कसं निघतात. कॅनवा निघतो ना त्यांचा, आधी 2 पोलीसचे व्हॅन जातात, व्या वाजत, अरे येतो. आपण उगीच 10 मिनिटं थांबायचं, कधी येतो. तर राजा आहे, ते ओरडत गेले म्हणजे हा यायलाच पाहिजे असं काही. 10 मिनिटांनी पुन्हा एक गाडी येते, आता खरंच येतोय बरं का म्हणून पुन्हा 10 मिनिटं तसंच थांबायचं. परत तिसरा कॅनवा येतो वाजत, मग ओळखून घ्यायचं जोरात की त्याच्या मागे अजून 2-3 गाड्या असली की आता मात्र राजे येत आहेत. हा सध्याच्या राजाची प्रथा आहे. खरंच हे अशीच प्रथा आधीच्या राजांची पण होती. तेव्हा ते कॅनवा यायचा, बोर्ड जायचे, राजे येत आहेत, अलर्ट. सगळे नाही का, रस्त्यावरचे पण सावधान. त्या राजवाड्याचा जो रस्ता आहे त्याच्यावर सगळं कचरा साफ, आज चिल्लर लोक कोणी उभं राहायचं नाही. चला तुझं काय काम आहे, सैनिक विचारत, राजे येत आहेत सरका. पब्लिक गॅलरी मध्ये लोक उभारलेले, राजा त्यातून जाणार आहेत. आणि मग राजा निघणार म्हटल्यानंतर लगेच ढाली घेऊन यायचं आणि त्यांच्या समोर ते जायचे. प्रियांनो, आणि लगेच बघा, लगेच राजा आत गेला की ढाली परत पळत जाऊन कुठे ठेवायचं? चौकीमध्ये पहारे करायच्या. का बरं असं करायचं? हा राजा फसवत होता. हा राजा लोकांना फसवत होता. सोन्याच्या ढाली चोरीला गेल्या होत्या, जसं काही त्यांनी त्या परत आणल्या हे दाखवण्यासाठी त्यांनी पितळेच्या ढाली करून ठेवल्या. आणि म्हणून चौकीमध्ये ठेवायचा, कारण ते चौकीमध्ये फुल पॉलिशिंग काम चालायचं. इतकं पॉलिश असं चकाकलं पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की परमेश्वराच्या मंदिरातल्या त्या ढाली आमच्या राजाने परत आणलेल्या आहेत. वाव. मग तो बाहेर निघाला की लगेच त्या समोर बळे त्या ढाली बघायला चकचक. हो, अरे आपल्या परमेश्वराच्या ढाली या राजाने आणले, ग्रेट आपला राजा, क्या बात आहे. एवढं मोठं सैन्य होतं, आपल्याला उभारणं शक्य नव्हतं, आपण मरणारच होतो, परमेश्वराने वाचवलं. पण आपला राजा किती महान, त्यांनी त्यांच्या ढाली आणल्या. काय बडाया मारल्या असतील माहित नाही, पण त्या चकचकीत. पितळेला रोज पॉलिश लागतं माहित आहे ना, नाहीतर ते पकडतात, त्याला लगेच घाण होतात, हिरवट त्याच्याबरोबर हे लेप चढायला सुरू होतो. त्याला रोज पॉलिशिंगची गरज असते. त्यामुळे राजा निघायच्या अगोदर सैनिकांना एकच काम, त्याच्या करो रे पॉलिश, लगेच हे लावा. आता मी ते नावं घेत नाही, पॉलिशची नावं सुंदर आहेत आता सध्याला. ते पॉलिश करायचे आणि मग तो राजाच्या समोर धावायचे. आणि राजा आत गेला ढाली कुठं परत लोक येऊन बघून येत. परत हुशार पण असतात की लोक, लगेच ते ढाली तिकडं. म्हणजे राजा सबसे सगळ्यांसमोर तो फसवत होता की परमेश्वराचा गौरव नाही का तुम्ही गमून बसलेला होता, परंतु तुम्ही असं प्रिटेंड करत होता, फसवणूक करत होता की तुम्ही ते गौरव वाहत आहात. लक्षात येते प्रियांनो? आता असंच काहीतरी जीवन आपल्यामध्ये, इथं सगळ्यांचं असं म्हणत नाही, हे ऐकणाऱ्यांमध्ये सुद्धा जे ऐकतील नंतर युट्यूबवर, त्यांच्यामध्ये देखील अनेक मंडळातील काही सभासदांमध्ये अशी ही घटना असू शकते. मिसर, इजिप्त हे जगाचं प्रतीक आहे आणि शिशक जर आपण बघितलं तर शैतानाचं प्रतीक आहे.
तो आज आपल्याकडे सोनं कशाचं प्रतीक आहे म्हणतात? सोनं हे किंगशिपचं प्रतीक आहे, रॉयल्टीचं प्रतीक आहे. सोनं हे प्युरिटीचं आहे, नाही का, पवित्रतेचं प्रतीक आहे. सोनं हे गौरवाचं प्रतीक आहे. बघा तुम्ही जे काही मढवलं गेलं पवित्र मंदिरातील ते सोन्याने मढवलं, ते एक करप्टिबल आहे, नाही का, त्याला जंग लागत नाही. असं या सगळ्याचं प्रतीक सोनं आहे आणि ते या जगाच्या अधिपतीने चोरून गेलं. आपण कोण आहोत? आपण राजकीय याजक गण आहोत. पण आपले हे याजक गण राजकीय पद कोणीतरी हिसकावून घेऊन गेले. ते पावित्र्याचं लक्षण आहे सोनं, पण ती पावित्र्यता कुठेतरी निघून गेलेली आहे. ते गौरवाचं प्रतीक आहे परमेश्वराचं, ते गौरव कुणीतरी हिसकावून चोरून दरोडा घालून घेऊन गेलेलं आहे तुमचं. जगाच्या अधिपती जसे शिक्षक येऊन लुटला, तसे शैतान रोज परमेश्वराच्या संतगणांचं लेकरांचं जीवनामध्ये काहीतरी घटना घडवून आणतो आणि तुमच्यातल्याच त्या गौरवी गोष्टी घेऊन जातो. लक्षात येते? आपण चुका करतो, पती पत्नीपासून, पत्नी पतीपासून, लेकर आई वडिलांपासून, आई वडील लेकरांपासून, मंडळीतील लोक पालकांपासून, पालक मंडळीपासून, अनेक गोष्टी लिडरशिप मंडळीपासून, मंडळी लिडरशिप पासून अनेक गोष्टी लपवून त्यांच्या जीवनात अनेक काहीतरी घटना घडल्या असतील, घडतीलच असं म्हणत. अनेकांचं जीवन करप्ट झालं असेल, अनेकांच्या जीवनातील हा गौरवी आभास आहे ना, जो भास आहे तो निघून गेला. पावित्र्यता संपलेली आहे, कारण आपण उघडपणे काही ठिकाणी कृत्य करतो, काही ठिकाणी लपून आपण आपली जे काम करत आहे घाणेरडं ते करून देवाच्या गौरवाला तुच्छ लेखलंय आणि गौरव निघून गेले कुठे. ही संधी आपण दिली प्रियांका, कारण जसे राजा राहाबाम हा अवध न केला आणि ही परमेश्वराला हे काम करावं लागलं की शिक्षकाला पाठवावं लागलं. शैतान देखील तुम्हाला टच करू शकत नाही, परंतु शैतानाला तुमच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करण्याची संधी तुमच्या अवध्येमुळे तुम्ही करून देता. लक्षात येते? येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर 2000 वर्षांपूर्वी तुमच्यासाठी रक्त सांडलंय. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला ही अभिवचन आहे. लेकरं आहात जे जे विश्वास ठेवतात, योहान 1:12, ही सगळे परमेश्वराची लेकरं आहेत आणि परमेश्वराची लेकरांना आपण जे आपल्या मंडळीला अभिवचन प्राप्त झालं की 1 पेत्र 2:9 मध्ये आपण राजकीय याजकगण आहे, पवित्र राष्ट्र आहे, निवडलेला वंश आहे. हे सगळे आपली ओळख असताना ही ओळख कुणीतरी करप्ट करत आहे, ही घेऊन जात आहे. कारण आपण कुठेतरी चुकतोय, जाणतेपणाने पण चुकतोय आणि अजाणतेपणाने चुकतोय. इथं बसलेल्या प्रत्येकाला माहित आहे. जसं त्या राजा शिक्षकाला पर्टिक्युलरली त्याला माहित होतं की मी जे फसवत आहे, मी जे ढाली सोन्याची म्हणून दाखवत आहे, ते सोन्याची नसून कशाची आहेत? पितळेची आहेत. हे त्याला माहित होतं प्रियांनो. तरी देखील त्याला ते करावं लागत होतं. का तर त्याला प्रेस्टीज जपायचं होतं. त्याला प्रेस्टीज जपायचं होतं. स्वतःच नाही का आपली आपण खाली गेलो हे दिसू नये. स्वतःच्या प्रेस्टीज साठी त्यांनी लोकांना फसवलं, पितळेच्या ढाली बनवल्या आणि त्या रोज पॉलिश करून वापरून आणला. असंच कितीतरी आज जगातल्या मंडळांमध्ये, कदाचित आपल्याही मंडळीत असतील, कदाचित आपणही असू त्याच्यामध्ये, आज आपण अशा अनेक ठिकाणी पडलेले आहोत, अनेक ठिकाणी आपल्या चुका झालेल्या आहेत. आणि जसं प्रकटीकरण 12:10-11 मध्ये म्हणतो की तो आपल्या बंधुजनावर दोष लावणारा तो गरजतो, सारखा गरजतो. तुम्ही चूक केल्याने केलात, पाप केल्याने केलात की तो हळूच येऊन तुम्हाला गरजणार, जोरात गरजणार. हे तू पापी आहेस, तू देवाच्या मंदिरात जाऊ शकत नाही. हे तू पापी आहेस, या तू हाऊस ग्रुप मध्ये तू चाललास, पण आज सकाळी तू काय केलंय माहित आहे का? असं तो प्रत्येक वेळी तुम्हाला गरजून सांगत असतो, प्रत्येक वेळी गरजून सांगत असतो. आणि तुम्ही कसे प्रिटेंड करता? मग अशा वेळी तुमची अवस्था काय होते? आता हाऊस ग्रुपला तर मलाच नेमलेलं आहे, मला तर जावं लागणार आहे आणि मी सकाळीच माती खाल्लेली आहे आणि मला शैतानाकडून तशी टोचणी पण होत आहे. पवित्र आत्म्याकडनं टोचणी झाली तर ती तशी होणार नाही. पवित्र आत्म्याकडनं टोचणी झाली तर तुम्ही गुडघ्यावर याल, पश्चाताप कराल, ढसाढसा रडाल. शैतानाकडनं गिल्ट फील करणारी टोचणी असते
की जेणेकरून संतगणांची सहभागिता तुम्ही टाळू लागता. तुम्हाला हाऊस ग्रुप नको वाटतं, चर्चला यायला नको वाटतं, मीटिंग्सला यायला नको वाटतं, आणि तुम्हाला सगळं काही जे सध्या जगामध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी सुरू आहेत ना, त्याकडे तुम्हाला ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट केलं जातं. शिक्षक होता ज्यावेळेस रहाबाम होता त्यावेळेस कल्चर खूप अपडेटेड आपल्याला माहित नाही प्रियांनो, पण त्यावेळेसचं पण कल्चर चांगलं होतं. त्यावेळेस पण ऍडव्हान्स गोष्टी होत्या, जगामध्ये सगळं काही चालत होतं. लक्षात येते का? अशा जगरहाटीकडे वळवून घेऊन जाणाऱ्या गोष्टी का बरं घडतात? कारण तुम्ही गिल्टने चालता. तुम्हाला शैतान घाबरवतो की तू आता संपला, तू पाप केलास, तू झालं आता तुझं. आणि मग आपण काय करतो? ऑकेजनली जावंच लागतं ना संडेला. मग ख्रिस्ती कसं म्हणतील आपल्याला? ओ मग काय करायचं? पितळेच्या ढाली बनवायच्या, खोटं खोटं वागायचं, एकदम पवित्र, एकदम स्टारचे कपडे व्यवस्थित, आणि मुद्दाम कमी बोलायचं. जास्त बोलला की आपला बाजूचा संतगण एक्स्ट्रा माहिती काढेल इंटरव्ह्यू साठी. भाऊ तू मागच्या आठवड्यात कुठंच नव्हता, हाऊस ग्रुपला नव्हता, प्रेयर मीटिंगला नव्हता. अरे बापरे, याच्यापेक्षा मी शिस्त राहतो. संपला विषय. मागे बसायचं आणि चर्च व्हायच्या आधी कायम ठेवलं गायब. त्याची ऍडव्हर्टाईज सारखं. चर्च संपला आमेन म्हणून पाळत डोळे उघडस तर 50% गडप. अरे म्हणजे मला असं म्हणायचं नाही गडप होणारे प्रत्येक पापी आहेत आणि असं त्यांच्या जीवनात काहीतरी घडलंय. महत्वाचे देखील कामं असू शकतात, परंतु असं जास्त घडायला सुरू होतं की तुम्ही टाळता लोकांना. तुम्हाला संतगणांची सहभागिता नको असती. परत जाऊन तुम्हाला इथं गिल्ट फील झालेलं असतं म्हणून तुम्ही जगात कुठेतरी सुख समाधान शोधायचा प्रयत्न करता. मग अशी कंपनी शोधता की तिथे थिल्लरपणा, जोक, एकदम फालतू पीजे, हा छान वाटू लागते. का तर इकडे गेलं तर यांनी लय होली होली सारखं राहते आणि आपल्याला आपण कुठं कुठं चुकलेलं आपल्याला माहित आहे. हे गिल्ट करतं, हे शैतानाकडून येते. पवित्र आत्मा असा नाही करत. पवित्र आत्माकडे जर गिल्ट तुम्हाला टोचणी मिळाली तर तो तुम्हाला गुडघ्यावर आणतो, तुम्ही रडता. हे जसं शिष्य आला होता त्यावेळेस खऱ्या अर्थाने रहाबाम आणि त्याचे सरदार दीन झाले ना, हंबल झाले. आम्ही काय ऐकायचे नाही भाऊ प्रभू, आम्ही चुकलो. जो हंबल करतो तो पवित्र आत्म्याकडनं टोचणी असते. आणि तुम्ही हंबल झाला की ते तो स्वर्गीय देव बसलेलाच आहे, प्रेमळ दयाळू. तो म्हणतोच हा चल माफ केलं, चल ये परत करू नको, असा देव आहे. पण जगामध्ये सध्याला काय चालू आहे? आपण प्रिटेंड करतोय, खोटं करतोय, खोटं रोल्स करतोय. खूप जण आहेत, खूप जण जगामध्ये खूप जण आहेत. आमच्यापैकी मध्ये अनेक जण असू शकतील, पण आज वचनाकडून देव बोलत आहे की सावधान, काय गरज नाही तुम्हाला प्रिटेंड करायची. त्या जर रहाबाम राजाने जर कबूल केलं असतं ना, ते मी आणू शकलो नाही, हे ढाली खोट्या आहेत, मग वागूच नको ना ती ढाल, जे आहे ते राहा, मी आणू शकलो नाही. माझ्या कॅनवामध्ये आता एवढंच आहे, मी स्वतःच येईन, झालं समोर ओढत जातील. कशाला बडेजावपणा पाहिजे? ते बडेजावपणा पाहिजे म्हणून लोक आज किती जण तर उगीच प्रतिष्ठेचा आवडत आहे. हा शैतान तुम्हाला छेडल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, तुम्ही चुकता मला माहित आहे, आम्ही पण चुकतो, मनुष्य आहे. परंतु गिल्ट शैतानाकडून घेऊ नका, टोचणी पवित्र आत्म्याकडून घ्या. ती सोन्याची ढाल हरवली हो तुमच्या हातून. परमेश्वराने ज्यावेळेस तुमचं तारण झालं ना, त्यावेळेस नाही का ताटाचं शिरस्थान, नीतिमत्तेचं उरपट हे सगळं दिलं. वचन रूपी आत्म्याची तलवार दिली, सुवार्तेच्या वाहना दिल्या, सत्याची कमरबंद दिली, आणि काय दिलं? शिफीस 6:17 विश्वासाची ढाल दिली. ती सोन्याची ढाल आहे. ती कशाची ढाल आहे? विश्वासाची ढाल आहे. ते विश्वास परमेश्वराचा कमी करू देऊ नका. परमेश्वर आपला असा नाही की तुम्ही किती भयंकर जरी पाप केलं, परंतु त्या क्रूस खांबावर वाहिलेल्या रक्तासमोर ते पाप काहीच नाही. पण तुम्ही का पश्चातापी हृदय, दीन व्हायला तयार आहात का? हंबल नम्र व्हायला तयार आहे का? हो मी चुकलोय. काय कशाला प्रिटेंड करताय? कशाला फसवताय की मी अजूनही होली आहे, मला आपण करायचंय आणि दाखवायचंय? काही गरज नाही. ते कधी उघडकीस येणार आहे. त्यापेक्षा रडा, ढसाढसा रडा, परमेश्वराच्या चरणाजवळ या. तो तुम्हाला आजही माफ करायला कारण ती विश्वासाची ढाल सोन्याची आहे. ती
ते पवित्र आहे, ते गौरवी आहे, त्याच्यामध्ये तुमचं राजकीय अजगण लपलेलं आहे. लक्षात येते? ते सगळं काही परत मिळू शकतं. ती विश्वासाची ढाल त्याने दिली आहे. तो म्हणतो फक्त माझं स्मरण करा. आपण याच्यातून भाग घेतो. ते रक्तचं प्रतीक, ते द्राक्षरस, त्याच्या शरीराचं प्रतीक भाकरी मोडत असताना आपण आठवण केली पाहिजे की त्याने किंमत चुकवलेली आहे आणि आता शैतान माझं काही करू शकत नाही. म्हणून मी चुकलो असेल, माझ्या हातून पाप घडलं असेल, परंतु आज मी पुन्हा आठवतो की माझ्या येशूने ती किंमत मोजली आहे. पुन्हा प्रकटीकरण 10:12 मध्ये तो अॅक्युजर आहे, ब्रदरांचा, बंधूंचा नाही का दोष लावणारा आहे, परंतु पुढच्या वचनात म्हणतोय की तिथं साक्षरूपी गोष्ट घेऊन आणि ते रक्त घेऊन एक जण आपल्यासाठी उभा आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो म्हणतो की हे मी किंमत मोजलेली आहे, यांनी पश्चाताप केलेला आहे आणि मी त्याला नाही का साक्ष देतो की यांनी पश्चाताप केलेला आहे, मी रक्त वाहिलेलं आहे, असं सांगणारा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण प्रियांनो, नम्र विनंती आहे की तुमच्यापासून आणि तुमच्यामधून, माझ्यामधून, अनेक जणांमधून ह्या गोष्टी निघून गेल्या पाहिजेत, जे आपण अनेक चुका करत आहे, पाप करत आहे. ते गिल्ट शैतानाकडून घेऊन आपण कुठेतरी संतगणांची सहभागिता मिस करू नये. परमेश्वराच्या उपस्थितीचा अनादर करू नये. कारण बघा, ते गिल्ट घेऊन येत असताना तुम्हाला तुमचे पाय धजावत नाही आता आत याला. तुम्हाला असं वाटते की नाही की मी चुकलो, की काल रात्री मी पोर्नोग्राफी व्हिडिओ घाणेरडे बघितलेले आहेत, मी काहीतरी भयानक चूक केलेली आहे, मला सांगितलं गेलं होतं तरी पण मी एका खोटं बोललो, मी चोरी केलो, एवढे सगळे भयंकर चुका केलेले आहेत, आता माझं काही खरं नाही. हे पहा, मी परत एकदा तेच सांगतो की तुमच्या चुकांसाठी, अपराधांसाठी तुम्हाला इथे किंमत मोजावीच लागणार आहे. परंतु परमेश्वराच्या समीप जर आलात तर तुमच्या त्या पापांची क्षमा होऊन तुम्हाला रोज पुन्हा नव्याने नवीन जीवन सुरू करण्याची संधी परमेश्वर देतोय. तो जर या राहाबाबासारख्या राजाला, इतका पापी राजा ज्यांनी इतकं वैभव सगळं दिलं होतं, तुम्हाला आम्हाला बऱ्यापैकी सुबत्ता आहे हो, याला ऑलरेडी काय म्हणायचं ते सोन्याचं ताट नाही का घेऊन जन्मला, चांदी नाही का सोन्याचा चमचा घेऊन जन्मला म्हणतो ना, तसं जन्मला सलमोन राजाने एवढा मोठा विस्तार केला आहे. त्याच्यात नुसतं गादीवर येऊन बसलं तरी लोक भेटायला येऊन सोनं देतात. अशा परिस्थितीत त्यांनी देवाची अवज्ञा केली. परमेश्वराला त्यांनी विसरलं, परमेश्वराला सोडून इतर लोकांची भक्ती त्यांनी सुरू केली. त्याच्या एवढे तर आपण विलन टाईप नाहीये ना. पण त्याला जर माफ करू शकतो तर तुमच्या चुकांची, अपराधांची तो माफ करू शकणार नाही का? तो निश्चित माफ करेल जर तुम्ही तोंड उघडून, मुख उघडून, गुडघ्यावर परमेश्वराने अश्रू पूर्ण नेत्राने परमेश्वराकडे जर क्षमा मागितली, पश्चाताप केला, दीन झाला, हंबल झाला, तर तो माफ करायला तयार आहे. कारण तो प्रेमळ आहे. तो म्हणतो मी माफ करतो. तो अॅक्युजर येईल, तुम्हाला इथून म्हणेल हा खूप शहाणा आहे, आता सुद्धा तो कानात बडबड करू शकेल, तुझं पाप एवढं डेंजर आहे ना, हो तू लायकीच नाही तुझी देवाकडे यायची. त्याला म्हणा शटाप, तू शांत राहा. कारण परमेश्वराचा आत्मा म्हणतोय आज इथे सगळ्यांना की तुमच्या हातून किती का मोठं पाप घडलेलं असतं, पण तुम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये कधीच यायचं बंद करायचं नाही. परमेश्वराच्या संतगणांची सहभागिता कधीच मोडायची नाही. त्यांना येत राहायचं. परमेश्वराच्या लोकांबरोबर ती भाकरी मोडायची, ती भाकर मोडायची, तो द्राक्षरस घ्यायचा, तो सहभागितेच्या मेजामध्ये सहभागी व्हायचं. कारण परमेश्वराने आज तुम्हाला सांगत आहे तो. पण प्लीज त्या राहाबाबाप्रमाणे खोटं खोटं आवडू नका. मी खूप होली आहे, मी पवित्र आहे, मी असा आहे, मला एवढं नॉलेज आहे, काही गरज नाही. लहान बाळाप्रमाणे या, डॅड मी चुकलो, आय एम सॉरी. पण तो प्रेमळ देव आहे, तो तुम्हाला क्षमाच करतो. आणि त्याने क्षमा केली प्रियांनो, यरूशलेमचा पूर्ण नाश होऊ दिला नाही. ते वचन होतं फक्त पितळेच्या ढालीतून समोर पळतो, तसं नाही येते, ते आपले जीवन दर्शवतं. तो राजा, शिक्षक हा शैतान आणि ते मिसर राज्य, हे जग, हे जगाचा अधिपती जसं शैतान आहे, त्यावेळेस त्या राजाचा अधिपती शिक्षक होता. आणि ते राहाबामाने आपली टीम जे विश्वासणारे होतो ते आपणच प्रियांनो. आपणही चुका करतो. अनेक चुका आज देखील झाल्या असतील, काल झाल्या असतील, मागील अनेक काळांमध्ये झाल्या असतील.
का आपण ही वेळ घ्यायची का? त्या पवित्र परमेश्वरासमोर, त्या प्रेमळ देवाच्या समोर, आबा बापा समोर आपण त्या सगळ्या चुकांची आपण क्षमा मागायची का? तो क्षमा करायला तयार. तुम्ही खोटा खोटा आवडून परमेश्वराची भक्ती करू नका. मोकळे व्हा, परमेश्वराला क्षमा मागा आणि खऱ्याने या. ती विश्वासाची ढाल तुम्हाला आज देखील तयार आहे तो द्यायला. तुम्हाला तो शैतान दाखवत आहे, नाही नाही चोरून नेले नाही. आधीच्या लोकांना ही संधी नव्हती, कारण प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेस नव्हता. पण तुम्ही भाग्यवान आहात. टाळा जोरात टाळा वाजवा स्वतःसाठी. पण तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही म्हणू शकता, हे प्रभू येशू, तू आमच्यासाठी वधस्तंभावर स्वतःसाठी दिलास आणि त्या रक्तासमोर हे माझे पाप काहीच नाही. मी क्षमा मागतो आणि पुन्हा न करता तुझ्या मार्गामध्ये चालण्याची मला शक्ती दे, बळ दे. आपण आपल्या जागेवर